भाजपच्या सोगाते मोदीवर उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली। भाजपनं हिंदुत्व सोडलं, सोगाते सत्ता हे ध्येय आहे असं ठाकरे म्हणाले। ज्या समाजात विष पेरलं त्यांनाच आता अन्न देतायत असं ठाकरे म्हणतायत। मुस्लिम ठाकरेंसोबत आले तर आमच्यावर टीकास्त्र सोडलं असं देखील उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान म्हटलंय। सौगाते मोदी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे। 32 का 35 का 36 लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास 32,000 कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे घरोघरी जाऊन त्यांना सौगाते मोदी हे देणार आहे। हे काही सौगाते मोदी नाहीये, हे सौगाते सत्ता आहे। यांना सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात, त्याचं एक निर्लज्ज उदाहरण आहे। महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहे। वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिंगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची, असा हा प्रकार आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे प्रसाद लाड सध्या आपल्याशी जोडले गेलेत। प्रसाद लाडजी, आता आपण बघितलं उद्धव ठाकरे नेमकं पत्रकार परिषदेदरम्यान काय म्हणाले। सोगाते मोदी यावर टीका केलेली आहे। सोगाते सत्ता असं ध्येय आहे भाजपचं असं त्यांचं म्हणणं आहे। ज्यांनी स्वतःच्या वडिलांचं हिंदुत्व सोडलं, काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, माहीमच्या दर्ग्यावर जाऊन डोकं ठेवलं, ज्याचे जो बॉम्ब ब्लास्ट मध्ये होता त्याचं थडगं त्याच्या सत्तेत मोठं केलं, या उद्धव ठाकरेंनी आता भाजपाला हिंदुत्व शिकवावं का? हा कार्यक्रम कुठल्या सरकारी कार्यक्रम नसून हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक आयोगाच्या एका अध्यक्षांनी केलेला कार्यक्रम आहे। त्यामुळे हा अधिकृत कुठल्या पक्षाचा म्हणजे सरकारचा कार्यक्रम नाहीये। आणि अशा भारतीय जनता पार्टी हा पक्ष एवढा मोठा, जगातला मोठा पक्ष आहे, उद्धव ठाकरेंना काय पक्ष कळणार? साधे कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना भेटत नाही, ड्रमगेट टू मेन गेटच्या खाली कुठे गेले नाहीत। यांना भेटायच्या आधी त्यांच्या पीएला 5-5 वेळा फोन करावे लागतात। त्यांना संघटना, पक्ष संघटना काय करणार? भारतीय जनता पार्टी मधल्या अल्पसंख्याक सेलच्या माध्यमातून हा कार्यक्रम केला गेला आहे। त्यामुळे ज्या पद्धतीत उद्धव ठाकरे टीका करतायत, आता काय झालंय ते थोडंसं भरकटल्यासारखं झालेलं आहे, कारण दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा पुढे आलंय। सत्ता नाहीये, आमदार नाहीयेत, विरोधी पक्षनेतेपद नाहीये, या येणाऱ्या काळात विधान परिषद एकही येणार नाहीये, महापालिकेत हरणार आहेत। त्यामुळे आता कुठेतरी डायव्हर्ट करायचं। कालच्या दिशा सालियनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आला तो कुठेतरी आता डायव्हर्ट करायचा, म्हणून ही पत्रकार परिषद आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीला हिंदुत्व शिकवू नये। 5 वर्षाचा संघर्षाचा राम मंदिराचा इतिहास या देशाने पाहिला, जगाने पाहिला। ते मंदिर कोणी बनवलं हे जगाने पाहिलं, 370 कलम कोणी हटवलं हे जगाने पाहिलं, सीए कायदा कोण आणतोय हे जग पाहतोय। त्यामुळे मोदीजींचं हिंदुत्व आणि भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व त्या उद्धव ठाकरेच्या सर्टिफिकेटची गरज नाही। पण प्रसाद लाडजी, आता उद्धव ठाकरेंचं असं म्हणणं आहे की ज्या समाजात भाजपनं विष पेरलं त्यांनाच आता अन्न देतात आणि मुस्लिम ठाकरेंसोबत आले तर मग टीका करता तुम्ही, असं त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही या देशातल्या मुसलमानांच्या विरोधात नाही आहोत, परंतु जे या देशाच्या, हिंदुस्थानाच्या मातीच्या विरोधात काम करतात, पाकिस्तानचे गोडवे गातात, बांगलादेशचे गोडवे गातात, त्यांच्या विरोधात भाजप आहे। या देशातला मुसलमान जो वंदे मातरम म्हणतो, या मातृभूमीला आपली माता समजतो, त्या मुसलमानांच्या विरोधात आम्ही नाही। पण दहशतवादी कृत्य करणारे, दंगली घडवणारे, अफजल खानाच्या, औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन नतमस्तक होणारे, बाबराला आपला देव म्हणणारे, टिपू सुलतानला आपला मालक मानणारे, हे जे मुसलमान आहेत जे उद्धव ठाकरेला फॉलो करतात, त्यांच्या विरोधात आम्ही आहोत। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये। उद्धव ठाकरे आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही। आम्ही उद्धव ठाकरेला सांगू की हिंदुत्व काय ते। धन्यवाद प्रसाद लाडजी, आपण ही प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलीत। यासाठी भाजपच्या सगळ्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली आणि या संदर्भात भाजपचे आमदार प्रसाद लाड सध्या पुढारी न्यूजशी बोलत होते। सोगाते मोदी या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडलेलं आहे। ज्यांच्या अन्नात विष पेरलं त्यांना आता अन्नदान करतायत असं ठाकरेंनी म्हटलेलं आहे। भाजपचे आमदार राम कदम सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलूया। राम कदमजी,
ठाकरेंनी आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये भाजपने हिंदुत्व सोडल्याचं म्हटलेलं आहे. ज्या समाजात विष पेरलं त्यांनाच अन्नदान करताय असं म्हणत सौगाते मोदीवर सुद्धा या मुद्द्यावरून सुद्धा टीका केलेली आहे. मुळामध्ये त्यांना हिंदुत्वावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का, याचं आत्मचिंतन त्यांनी स्वतःच करण्याची आवश्यकता आहे. स्वतः कधीतरी आरशासमोर उभं राहून की माझे सगळे सोयरे, रक्ताचे नाताचे सगळे लोक सोडून का गेले. मंत्री कधी सोडून जात नाही. मंत्री सोडून गेले, खासदार गेले, आमदार गेले, नगरसेवक गेले. याचं आत्मचिंतन करण्याचा प्रयत्न करतील आणि कुठेतरी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करतील की होय की मी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कटिबद्ध राहिलो नाही म्हणून एवढे सगळे लोक सोडून गेले. हे त्यांना आत्मचिंतनातून जर सत्यतेनं केलं तर निश्चितपणे ते उत्तर त्यांच्या पुढे येईल. राहिला सवाल की मागच्या सत्तेच्या काळात कशा पद्धतीनं ते लालून टाळून करत होते तेही तुम्हाला माहित आहे. पण राहिला प्रश्न आदरणीय मोदीजींबद्दल बोलण्याचा, तर ह्यांना बोलण्याचा काही अधिकार नाही. श्रीमान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना. हा तर पहिला भाग. दुसरा भाग 2014ला जेव्हा 31 मे 2014ला मोदीजींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तर त्यावेळेस त्यांनी पहिलं ब्रीदवाक्य दिलं, सूत्र दिलं की सबका साथ सबका विकास. आता या मागच्या 10 वर्षात 11 वर्षात लाखो लोकांना टॉयलेट्स मिळाले. सर्व समाजाच्या धर्माचे लोक आहेत. लाखो लोकांना घरं मिळाली, कोट्यावधी लोकांना गॅसेस मिळाले, प्रत्येकाच्या घरात वीज पोहोचली. तर की हा या धर्माचा ह्याला द्यायचं नाही, हा त्या धर्माचा ह्याला द्यायचं नाही. तर त्याच्यामुळे केवळ स्वतःच्या राजकीय सोयीपुरतं बोलायचं आणि बोलायला दुसरे मुद्दे नाहीत. तर आदरणीय मोदीजींबद्दल बोलल्यानंतर त्याची न्यूज होते म्हणून बोलायचं. या दोन गोष्टीमधला फरक आपण समजून घेतला पाहिजे. आम्ही नाही म्हणत, त्यांच्या सोबतचे त्यांचेच लोक म्हणतात की त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली. आता त्यांनी त्यांच्याच लोकांना उत्तर द्यावं खरं आहे का खोटं आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेचा जो विचार कराल तर यांनी 100 पेक्षा अधिक जागा लढवल्या. जेमतेम यांना 20 जागा जिंकता आल्या. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर फक्त 80 जागा लढवल्या. आज त्यांचे 60 आमदार आहेत. मग मला सांगा की महाराष्ट्राच्या जनतेनं हिंदुत्ववादी कोण आहे, त्याला कुणाला कौल दिला? माननीय एकनाथ शिंदे साहेबांना कौल दिला. तर त्याच्यामुळे रामकदमजी, अगदी तुम्हाला थोडंसं थांबवते. सध्या सचिन अहिर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलूया. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत सचिन अहिरजी. सचिन अहिरजी, आता उद्धव ठाकरेंनी जी टीका केली, भाजपनं हिंदुत्व सोडलं असं म्हटलेलं आहे, पण मुळात आता रामकदम सुद्धा आपल्यासोबत आहेत. भाजपचे दोन्ही नेते, म्हणजे मगाशी आम्ही प्रसाद लाड यांच्याशी बोललो, दोघांचंही असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंनी कुठे हिंदुत्वाबद्दल बोलायचं, त्यांनी तर हिंदुत्व कधीच सोडलेलं आहे. आणि ते तो काळ दाखवेल आणि ती जी भूमिका आम्ही जी वेळोवेळी मांडतो ते दाखवू. पण परंतु आता ह्याच्या पुढे जाऊन तरी काही गोष्टीची चर्चा व्हायला पाहिजे ना. बजेटमध्ये जसं आज प्रेसमध्ये त्यांनी निवड फक्त हा विषय मांडला नाही, तर या बजेटमध्ये जे अपेक्षित होतं कष्टकरी शेतकऱ्यांसाठी, त्याही व्यतिरिक्त जे कामगार असतील किंवा मध्यमवर्गीय असतील, महागाईच्या बाबतीतले असतील, या ज्या गोष्टी जे घोषणा केलेल्या आहेत त्याचा अंतर्भूत कुठे झालं नाही. आणि ही पूर्ण अधिवेशन तुम्ही जर बघितलं असेल, हलाल, झटका, कबर, बाबर आणि कामरा ह्याच्यावरतीच नेऊन जाण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. मूलभूत अधिवेशन एवढं मोठं घेतल्यानंतर काय पदरात पडलं. आणि जे आज आम्हाला बोलतायत किंवा भूमिका आम्ही ज्यावेळी मांडली, आज शिदा वाटप असेल किंवा आनंदाचा शिदा असेल, आता तुम्ही ऐकतो ईदला पण देणार आहेत, चांगली गोष्ट आहे. पण उशिरा, आणि हेच जर आम्ही केलं असतं तर त्यावेळी तुम्ही बोलला असतात का बघ ही तुमची दुपट्टी भूमिका आहे. तर ह्या सर्व गोष्टी किती महत्वाचे, त्यापेक्षा तुम्ही लोकांपर्यंत जे दिलेले आश्वासन, लोकांना ज्या मतं जे तुम्ही मागितलेले, ज्या तुम्ही दिलेल्या त्याच्यावरती तुम्ही किती खरे पडतायत. आणि ही अधिवेशनामध्ये त्याची प्रवृत्ती कुठे दिसली नाहीये, हे त्यांनी मांडण्याचं काम केलेलं आहे. बर, रामकदमजी, आपली प्रतिक्रिया. आपण अहिर काय म्हणाले ते बघितलं, अधिवेशनादरम्यान काहीच हाती लागलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कसं सचिन राव 1 वर्ष एक चांगले उत्कृष्ट मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे.
पण मी व्यक्तिगत आरोप नाही करणार. पण विरोधी पक्षाची ही राजकीय आवश्यकता असते की अधिवेशन संपलं की या अधिवेशनातून जनतेला काहीच मिळालं नाही असं म्हणणं ही त्यांची राजकीय आवश्यकता आहे. मला त्यावर काही बोलायचं नाही. आता हजारो तारांकित प्रश्न आले, ते प्रश्न त्याची उत्तरं आली याचा अर्थ काय, ते विषय मार्गी लागले. शेकडो लक्षावधी आल्या. त्या शेकडो लक्षावधी म्हणजे महाराष्ट्रातले वेगवेगळे ग्रामीण भागापासून कष्टकरी, कामगार सगळ्या वर्गाचे प्रश्न आले, ते मार्गी लागले, त्याचे निर्णय झाले. पण काय होतं, माध्यमांमध्ये त्याला खमंग लागतं. म्हणजे माध्यमांच्या भाषेत म्हणायचं झालं तर त्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाला कलर्स लागतो, आणि तो कलर्स काही विशिष्ट गोष्टींमध्ये होता, मला मान्य आहे, त्या गोष्टी दाखवल्या गेल्या. पण प्रत्येक तारांकित प्रश्न, प्रत्येक लक्षवेधी ती आली का इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, ती आली नाहीये. पण ती विरोधी पक्षाला व्यवस्थितपणे माहिती आहे. विशेष करून सचिन भाऊंना तर अधिक चांगली माहिती आहे, कारण त्यांनी मंत्री म्हणून उत्कृष्ट काम केलंय. तर त्याच्यामुळे विरोधी पक्ष काय म्हणतो याच्यापेक्षा महाराष्ट्राची जनता काय म्हणते आमच्या दृष्टिकोनातून ते अधिक महत्वाचं आहे. कारण विरोधी पक्ष अजूनही विरोधी पक्षाच्या भूमिकेतच गेला नाही. कारण यांच्याकडे विरोधी पक्ष नेते पद मिळवावं एवढ्या सुद्धा जागा यांच्याकडे शिल्लक नाही. आणि त्यातल्या त्यात त्यांच्या तिन्ही पक्षांचे आपसात वाद आहेत. जर उद्या विरोधी पक्ष नेतेपद झालं तर ते उबाटाला द्यायचं का शरद पवार गटाला द्यायचं का आणखी काँग्रेसला द्यायचं. तर त्याच्यामुळे यांच्यामध्ये एक वाक्यता नाही, कुठल्याही प्रकारची एकी नाही, आणि अजूनही त्या निराशेतून बाहेर आलेले नाहीत. तर त्याच्यामुळे अर्थसंकल्पातल्या अनेक चांगल्या गोष्टी ज्या जनतेच्या हिताच्या आहेत त्या यांना कळून सुद्धा हे झोपी गेलेत असं यांना ढोंग द्यायचं. बर, राम कदमजी काय बोलले आपण पाहिलं आहे. आपल्याला याबाबत काही म्हणायचंय का सचिनजी? नाही, काय झालेलं आहे की चष्मा ज्यावेळी एक माणूस घालतो त्यावेळी त्यातून ते जे दिसते तेच ते बघतो. मला असं वाटते की कालपर्यंत ज्यावेळी आम्ही विरोधी पक्ष म्हणून ज्या ज्या विषयावरती टीका करत होतो ते उशिरा का होईना आता भारतीय जनता पार्टीला कळायला लागलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की मुंबईच्या रस्त्याच्या घोटाळ्याच्या बाबतीत आम्ही जेवढं आक्रमक बोलत होतो तेवढंच आक्रमक आता भारतीय जनता पार्टी बोलत आहे. ठाण्याच्या घोटाळ्याबद्दल आम्ही ज्यावेळी बोलत होतो त्यावेळी तेवढीच आक्रमकता दाखवण्याचं काम विधान परिषदेमध्ये तेही करतायत. आणि ह्याची चौकशी व्हावी ही मागणी ती आता करतायत. म्हणजे किती आलबेल आहेत, किती तालमेल आहेत, किती काय त्याच्यात मी जात नाही. फक्त या अधिवेशनामध्ये एवढे तारांकित प्रश्न येणे, एवढे लक्षवेधी येणे म्हणजे ह्याचा अर्थ सर्व काही व्यवस्थित चाललंय अशातला भाग नाही. मग तो विरोधी पक्ष असू दे किंवा सत्ताधारी असू दे, यातून काय मिळवलेलं हा महत्वाचा भाग आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं की जनता बघते आणि आपल्याला या 2-4 महिन्यामध्ये त्याची प्रतिवृत्ती बी दिसेल काय कृतीतून झालंय की नाही झालंय. आणि विरोधी पक्ष कितीही छोटा असला तरी देखील आम्ही आमचा आवाज बुलंद आणि जे जे काही योग्य असेल तर त्याला साथ देऊ, अयोग्य असेल तर मात्र निश्चितपणे आम्ही बोलल्याशिवाय राहणार नाही. जी, सचिन अय्यरजी आणि राम कदमजी आपल्याला दोघांनाही धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी सविस्तर याबाबत बोललात यासाठी.